सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण तुमचे कॅपराऊंडच्या रिगार्डिंग डाऊट्स आहेत हे सगळे डाऊट्स तुमचे सॉल्व्ह करणार आहे. मी मागचे 2-3 दिवस मी सगळे तुमचे कॉमेंट्स वाचतोय. बऱ्याच मुलांनी जे पण काय डाऊट्स विचारलेत मी प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय नाही करू शकलो, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये जेवढे पण तुमचे डाऊट्स आहेत हे सगळे डाऊट्स मी तुमचे क्लिअर करायचा ट्राय करणार आहे. जसे की तुमची कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, जसे की तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. बऱ्याच मुलांचे प्रश्न येत होते, तर आमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, आमची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. तर तो डाऊट मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किती टाईम लागतो, कधी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात, आणि जर तुमचे डॉक्युमेंट्स आत्ता रेडी नसतील, फक्त तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुमची रिसिप्ट चालेल की नाही, तर ते पण डाऊट तुमचे क्लिअर करणार आहे. नेक्स्ट तुमची मेरिट लिस्ट. आज मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणार आहे, एक मेरिट लिस्टचा लास्ट इयरची एक मी तुम्हाला मेरिट लिस्ट दाखवणार आहे. त्याच्याने तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुमची मेरिट लिस्ट कशी असणार आहे. तुमच्या मेरिट लिस्टमध्ये कोणते कोणते रँक्स दिले जातात आणि तुमच्या मेरिट लिस्टमधनं कोणत्या रँक्स तुमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केला जातो. तर हे सगळे डाऊट्स तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यानंतर तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅपराऊंड प्रोसेस, त्याच्या रिगार्डिंग पण तुमची कॅपराऊंडची प्रोसेस कधी चालू होणार आहे, तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंगला किती दिवस तुम्हाला देतात. तर हे सगळे डाऊट्स तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे, एकदम स्क्रॅचपासून सगळी प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला रायझिंग एज्युकेशनच्या ॲपची लिंक प्रोव्हाइड केली आहे. तो ॲप डाउनलोड करून तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग बाय करू शकता. आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये कोणते कोणते आम्ही फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ते सगळे तुम्हाला ह्या पोस्टरवर दिलेले आहेत. सो जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केली आहे, ती यूज करून आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. आता मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, मागचे जेवढे पण मी व्हिडिओज अपलोड केले आहेत, जेवढे पण मी कम्युनिटी पोस्ट केले आहेत, त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये एकच प्रश्न येत होता, दादा आमची ॲडमिशनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे, आमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी सुरू होणार आहे. हे बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत आणि मला माहिती आहे त्याचसाठी तुम्ही ही व्हिडिओ ओपन केलेली आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की अजूनही CET सेलकडनं ऑफिशियली असं कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे की तुमचं ह्या तारखेपासून रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल. असं कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. CET सेलनी फक्त तुमचं एक ॲडमिशनचं पोर्टल ओपन केलं आहे. त्या ॲडमिशनच्या पोर्टलमध्ये तुम्ही बघू शकता तिकडे तुम्हाला BTech, फार्मसी असे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर आपलं काही पण रिस्पॉन्स नाही मिळत आहे, त्याच्यावर क्लिक पण नाही होत आहे. तर ॲक्च्युली अजून ती वेबसाईट अंडर मेंटेनन्स आहे, तुमची ॲडमिशनची प्रोसेस अजून सुरू झालेली नाही आहे. इंजिनिअरिंगची, फार्मसीची जे ॲडमिशन पोर्टल आहेत हे पण तुमचं ओपन झालेलं नाही आहे. फक्त एक कॉमन ॲडमिशन पोर्टल, जे प्रत्येक कोर्ससाठी एक कॉमन ॲडमिशन पोर्टल असतं, तेच पोर्टल ओपन झालं आहे. पण जे इंजिनिअरिंगसाठी सेपरेट पोर्टल असतं, फार्मसीसाठी सेपरेट पोर्टल असतं, तर हे पोर्टल अजूनही ओपन झालेलं नाही आहे. सो येत्या काही दिवसांमध्ये ते पोर्टल ओपन होईल. पण आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की जुलैच्या ह्या फर्स्ट वीकमध्ये, म्हणजे हा जो तुमचा आठवडा चालला आहे, या वीकमध्येच तुमची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होऊन जाईल. कारण की ऑलरेडी तुमची ॲडमिशन प्रोसेसला खूप डिले झाला आहे. आणि जर CET सेलने अजून जर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला डिले केला तर जे तुमचं फायनल ॲडमिशन असतं, जे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन करावं लागतं, ते पण खूप लेट सुरू होईल आणि तुमचं अकॅडमिक इयर पण तुमचं लेट सुरू होईल. तर त्यासाठी मे बी CET सेल या आठवड्यापासूनच तुमची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू करेल. जे पण तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे हे तुमची या आठवड्यापासूनच सुरू करेल. सो जेव्हा पण CET सेल तुम्हाला काही पण ऑफिशियल अपडेट देईल, मी नक्की तुम्हाला अपडेट करेन. तर त्याचं मी काही पण टेन्शन घेऊ नका. फक्त माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप पण जॉईन करून ठेवा. आता बऱ्याच मुलांचे हे पण प्रश्न होते, दादा एकदा आमची ॲडमिशनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली तर आम्हाला फक्त 2 ते 3 दिवस आम्हाला मिळणार आहेत का फॉर्म फिलिंग करण्यासाठी. तर नाही, तुम्हाला मिनिमम 10 दिवस आणि मॅक्झिमम 15 दिवस तुम्हाला फॉर्म फिलिंग करायला मिळणार आहेत. हे जे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ती मॅक्स टू मॅक्स 2 आठवडे तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला 10 ते 15 दिवस तुम्हाला फॉर्म फिलिंग करायला मिळणार आहेत. यात 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. आता बऱ्याच मुलांचे हे पण प्रश्न होते, दादा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना आम्हाला ह्याच्यामध्येच कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते का. तर नाही, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिटेल्सच तुमचे अपलोड करावे लागतात. जे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत, जसं की तुमचं नाव काय आहे, जेंडर काय आहे, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करता, त्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आहेत का तुमच्याकडे, आणि इतर जे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत तेच डिटेल्स तुम्हाला अपलोड करावे लागतात. तुमची कॉलेजची लिस्ट अपलोड नाही करावी लागत. कॉलेजची लिस्ट कधी अपलोड करावी लागते, तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये. तुमची ऑप्शन फॉर्मची स्टेप पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. त्यावेळेस तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. आता तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड नाही करावी लागत. आता एकदा तुमची फॉर्म फिलिंग सुरू झाली, ह्याच्यासोबत सायमल्टेनियसली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण सुरू होतं. म्हणजे ज्या दिवशी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल त्याच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण सुरू होतं. आता फॉर एक्झाम्पल
उद्या जर तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली, एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी, उद्या जर तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली तर उद्यापासूनच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण सुरू होतं. म्हणजे मी काय करेन, मी पहिल्या दिवशी सगळं फॉर्म फिलअप करेन, जे पण माझे डिटेल्स वगैरे आहेत हे मी फिलअप करेन आणि माझा फॉर्म सबमिट करेन आणि त्याच्यानंतर लगेच माझे मी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेईन. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतात. एक ऑनलाईन मेथड तुम्हाला दिलेली असते आणि दुसरी तुम्हाला ऑफलाईन मेथड दिलेली असते. दोघांपैकी कुठल्याही मेथडने तुमचे डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्ही ऑनलाईनमधनं पण तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला स्कॅन करायचे असतात. त्या तिकडे फॉर्म फिलिंग करताना तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात. अपलोड केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन एका FC सेंटरवरती जातात. त्या तिकडे एक ऑफिसर असतो जे तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय करतात. तुम्हाला अजिबात घराबाहेर निघावं लागत नाही. तुम्हाला कुठल्याही FC सेंटरवर व्हिजिट करावं लागत नाही. ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला काही पण करावं लागत नाही. सिम्पली तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे असतात. बट ऑफलाईन मोडमध्ये जे पण तुमच्या जवळपास FC सेंटर असतं, FC सेंटर म्हणजे काय, एक तुमचं कॉलेजेस असतं, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज, एक तुम्हाला कॉलेज दिलं जातं. तुम्हाला एक सिलेक्ट करायचं असतं की माझ्या जवळपास ते FC सेंटर कोणतं आहे. त्या FC सेंटरवरती जाऊन मला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात. तर त्या तिकडे जाऊन तुम्हाला फिजिकली सगळे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात. ते डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय करतात आणि बाकीचे जेवढे पण काय डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय करायला दिले होते हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला परत केले जातात. ही तुमची असते व्हेरिफिकेशन मेथड. म्हणजे आधी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करावी लागते. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकता. तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची 2 मेथड असतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. जेव्हा पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होईल मी नक्की तुम्हाला सांगेन तुम्हाला काय कसं करायचं आहे, कोणती मेथड तुम्हाला यूज करायची आहे, ऑनलाईन मेथड बरोबर आहे की ऑफलाईन मेथड बरोबर आहे, हे सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. तुम्हाला अजिबात काही काळजी करायची गरज नाही आहे. मी टाईम टू टाईम सगळे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आता बऱ्याच मुलांचे हे प्रश्न होते, दादा अजून तर डॉक्युमेंट रेडी नाही आहे, अजून ते डॉक्युमेंट्स आलेले नाही आहेत, आमच्याकडे फक्त रिसिप्ट आहे. तर आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आम्ही फक्त रिसिप्ट अपलोड केली तरी पण आमचं चालणार आहे का? आमच्या अजून कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आले नाही आहेत, अजून आमचे EWS किंवा SCBचे डॉक्युमेंट्स आलेले नाही आहेत, तर आम्ही फक्त रिसिप्ट अपलोड केली तरी पण चालणार आहे का? एक तुम्ही लक्षात घ्या, जरी तुम्ही आता रिसिप्ट अपलोड केली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तरी पण तुमची रिसिप्ट ॲक्सेप्ट करणार आहे. पण हे फक्त तुमचं टेम्पररी बेसिसवर आहे, हे परमनंट बेसिसवर नाही आहे. टेम्पररी बेसिसवर म्हणजे काय की आत्ता म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्ही रिसिप्ट अपलोड केली तरी चालेल. बट जेव्हा तुमची कॅप्रॉन 3 येईल, कॅप्रॉन 3 नंतर जेव्हा तुम्हाला कॉलेजमध्ये एक ॲडमिशन घ्यावं लागेल, कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग वगैरेची एक स्टेप करावी लागते. म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. तर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या वेळी तुम्हाला कंपल्सरीली तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. त्यावेळी तुमची रिसिप्ट ॲक्सेप्ट करणार नाहीत. त्यावेळी कंपल्सरीली तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच सबमिट करावे लागतात. तर त्यामुळे तुमची जी रिसिप्ट आहे ही फक्त टेम्पररी बेसिसवर चालणार आहे. ॲट दी एंड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच सबमिट करावं लागणार आहे. जर त्यावेळी तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट नाही केलं तर तुमची कॅटेगरी तुम्हाला कन्सिडर केली जाणार नाही. तुम्हाला कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल. आणि जर तुमची कॅटेगरीमधनं सीट अलॉट झाली असेल तर जी तुमची कॅटेगरीमधली सीट आहे ही तुमची कॅन्सल केली जाईल. तुम्हाला ओपन कॅटेगरीमधनं सीट अलॉट होईल. तर त्यामुळे जर तुमचे आत्ता डॉक्युमेंट्स रेडी नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट रेडी करून घ्या. टेम्पररी बेसिसवर तुमची रिसिप्ट चालणार आहे बट परमनंट बेसिसवर रिसिप्ट नाही चालणार. ॲट दी एंड तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटचे जे पण काही सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला अपलोड करावं लागणारच आहे. तर आय होप ही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप कळालेली असेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप ही जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल सायमल्टेनियसली तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप पण तुमची सुरू होणार आहे. आता एकदम तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला किती रँक मिळालं आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आहे, तर तो तुम्हाला तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतो. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होते? जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. त्याच्यामुळे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती रँक आला आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं. त्याच्यामुळे सगळे डिटेल्स दिलेले असतात. मी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं एक एक्झाम्पल पण दाखवेन. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेपासून तुम्हाला 3 दिवस ग्रीव्हन्सेस रेज करायला दिले जातात. आता ग्रीव्हन्सेस रेज करायला म्हणजे काय? म्हणजे जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल, भरपूर मुलं असतात जे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना त्यांच्या नेममध्ये मिस्टेक करतात, कॅटेगरीमध्ये मिस्टेक करतात. तर तेव्हा जर तुम्हाला काही पण करेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्या ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये ग्रीव्हन्सेस रेज करून जे पण तुमची मिस्टेक आहेत तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. सो हे 3 दिवस तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायला दिले जातात. आता जर एखाद्या मुलाला वाटलं की त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना त्याचं रिसिप्टच अपलोड त्याने केली आहे, त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नव्हतं, बट जेव्हा त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली
तेव्हा त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलं आणि तेव्हा त्याला इच्छा झाली की आपण ओरिजिनल डॉक्युमेंट आता अपलोड केलं पाहिजे. तर त्यावेळी तो ओरिजिनल डॉक्युमेंट हे अपलोड करू शकतो कॅटेगरीच्या जागी. तर तेव्हा पण त्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय वगैरे सगळं करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिले असतात ते ग्रीव्हन्सेस रेज करायला. आता एकदा तुमचा ग्रीव्हन्सेसचा पिरियड झाला त्याच्यात 2 ते 3 दिवसानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येते आणि त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे जे पण काही रँक्स आहेत, फायनल रँक्स जे पण तुमचे डाटा आहे हा सगळा अपडेट करून दिलेला असतो. जर काही करेक्ट तुम्ही केलेलं असेल तर सगळा डाटा तुम्हाला अपडेट करून दिलेला असतो फायनल मेरिट लिस्टमध्ये. आता ही मेरिट लिस्ट कशी असते तर एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. जसं तुमचं स्कोर कार्ड येतं, त्या स्कोर कार्डमध्ये कसं तुमचे सगळे डिटेल्स वगैरे दिलेले असतात. तुमचे ॲडमिट कार्ड कसं त्याच्यामध्ये सगळे तुमचे डिटेल्स वगैरे दिलेले असतात. त्याच प्रकारे तुमच्या लॉगिन आय डीमध्ये पण एक मेरिट लिस्ट दिली जाते. त्या मेरिट लिस्टमध्ये पण जे पण तुमचे डिटेल्स आहेत हे तुमचे दिले जातात. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते की तुमची एक लॉगिन आय डीमध्ये पण अशी एक मेरिट लिस्ट येते. आता ह्याच्यामध्ये ना तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रँक्स दिलेले असतात. जर तुम्ही खाली बघितलं ह्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे रँक्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं रँक आहे स्टेट जनरल मेरिट नंबर. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पुढे रँक दिलेला असतो. त्याच्यानंतर आहे युनिव्हर्सिटी स्टेट जनरल मेरिट नंबर, ते तुम्हाला रँक दिलेला असतो. नंतर कॅटेगरी मेरिट नंबर, जे तुमच्या कॅटेगरी वाईज मेरिट नंबर आहे तो तुम्हाला नंबर दिलेला असतो. जर तुम्ही ऑल इंडिया म्हणजे JEE पण तुम्ही ॲड केली असेल, JEEची एक्झाम तुम्ही दिली असेल आणि JEE थ्रू पण तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबर काय आहे तर तो पण तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबर त्याच्यामध्ये दिलेला असतो. तर असे तुम्हाला 4-5 प्रकारचे रँक्स दिलेले असतात. आता स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे काय की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती नंबर आलाय, कितीवा रँक आलाय हे तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबरमध्ये दिलेलं असतं. नंतर युनिव्हर्सिटी स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे तुम्ही ज्या पण युनिव्हर्सिटीमधनं बिलॉंग करताय. आता हा जो कॅन्डिडेट आहे हा मुंबई युनिव्हर्सिटीमधनं बिलॉंग करत होता. आता मुंबई युनिव्हर्सिटीमधनं ह्याचा किती रँक आलेला आहे तर त्या रँकमधनं ह्याचा एक रँक दिलेला असतो. आता नंतर आहे कॅटेगरी मेरिट नंबर. आता कॅटेगरी मेरिट नंबरमध्ये जर तुमची कुठलीही कॅटेगरी असेल, जसं की ह्या कॅन्डिडेटची OBC कॅटेगरी होती, तर OBC कॅटेगरीमधनं ओव्हरऑल स्टेटमध्ये जेवढे पण OBC कॅटेगरीचे मुलं आहेत तर त्या मुलांपैकी ह्या कॅन्डिडेटचा कितवा रँक आलेला आहे तर तो रँक तुम्हाला ह्याकडे दिलेला असतो. आत्ता ह्याचं काही पण टेन्शन घेऊ नका. एक मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतोय. ह्याच्यानंतर जेव्हा पण तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल हे पण सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे. तर अशी एक तुमची ना एक मेरिट लिस्ट येते. आता ह्या मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला रँक्स दिलेले असतात. आता ह्या रँक्सपैकी नक्की कुठला रँक आपल्या ॲडमिशनसाठी कन्सिडर होतो तर जो तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, जो ओव्हरऑल महाराष्ट्रामधून तुमचा मेरिट नंबर आलेला असतो हा तुमचा रँक तुमच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केला जातो. आता ज्या दिवशी तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल त्या सेम दिवशी तुमची एक सीट मॅट्रिक्ससुद्धा डिक्लेअर होते. या सीट मॅट्रिक्समध्ये कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, कुठलं कॉलेज कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करतं आहे, कुठलं कॉलेज कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करत आहे, कुठल्या कॉलेजमध्ये किती इंटेक कॅपॅसिटी आहे, प्रत्येक ब्रांचची किती इंटेक कॅपॅसिटी आहे, प्रत्येक फार्मसीचे कॉलेज जर तुम्ही फार्मसीसाठी ॲडमिशन घेत असाल तर प्रत्येक फार्मसीची कॉलेजची किती इंटेक कॅपॅसिटी आहे. तर हे सगळे डिटेल्स हे तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये दिलेले असतात. तर ही तुम्ही सीट मॅट्रिक्स चेक करू शकता. लास्ट इयरची ही सीट मॅट्रिक्स मी तुम्हाला दाखवतोय. या सीट मॅट्रिक्समध्ये सगळे तुम्हाला डिटेल्स दिलेले असतात की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत. ह्या वर्षी पण तुमची सीट मॅट्रिक्स येणार आहे. तर जेव्हा पण रिलीज होईल मी तुम्हाला अपडेट करेन. काही पण तुम्ही काळजी करू नका. आता एकदा तुमची सीट मॅट्रिक्स रिलीज झाली लगेच दुसऱ्या दिवशी तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होते. म्हणजे तुमची कॅपराऊंड 1ची तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. आता ही जी तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला 3 दिवस दिलेले असतात. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे. म्हणजे जे पण तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवली आहे ते कॉलेजेस तुम्हाला त्या लिस्टमध्ये अपलोड करायचे आहेत आणि ती तुम्हाला ऑप्शन फॉर्म सबमिट करायचं आहे. एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट केला लगेच 2 ते 3 दिवसानंतर त्या ऑप्शन फॉर्मचा एक रिझल्ट येतो. ह्या रिझल्टमध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं. त्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 1. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर मिळाला आहे. बघा तुम्ही जी पण लिस्ट अपलोड कराल त्या लिस्टमध्ये कुठल्या तरी एकाच कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळेल. बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो दादा 2-3 कॉलेजमध्ये आमचा नंबर लागेल का. नाही, तुम्ही जी पण लिस्ट अपलोड कराल त्याच्यापैकी एकाच कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल. तर कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे तर हे तुम्हाला सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 1मध्ये समजतं. आणि हे तुम्हाला समजल्यानंतर लगेच तुमची सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची एक तुमची प्रोसेस सुरू होते. आता सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे काय, म्हणजे बघा जर तुमच्या एका कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर तुमचा पहिल्याच प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झाला असेल तर तुमचं तो ऑटो फ्रीज झाला आहे की नाही. तर हे सगळी प्रोसेस तुम्हाला हे सगळे सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगच्या वेळेस करावी लागते. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज लागले ते जर तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं आणि तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 1चं कॉलेज नसेल घ्यायचं, तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये जायचं असेल
तर तुम्ही नॉट फ्रीज करून कॅपराऊंड 2 मध्ये जाऊ शकता. त्यावेळी तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागत नाही. बऱ्याच म्हणजे हे पण डाऊट्स येत होते, तर जर आम्ही नॉट फ्रीज केलं तरी पण आम्हाला कॅपराऊंड 1च्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागतं का? तर नाही. जर तुम्ही नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागत नाही. रिपोर्ट करावं लागत नाही म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला एक ॲडमिशन घ्यावं लागतं. बट जर तुम्ही नॉट फ्रीज केलं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन नाही घ्यावं लागत. तुम्हाला डायरेक्टली कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. तर हे सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगसाठी पण तुम्हाला 3 दिवस दिलेले असतात. ह्या 3 दिवसांमध्ये जे पण तुम्हाला डिसिजन आहे हे तुम्हाला फायनलाइज करायचं आहे. तुम्हाला ते सीट घ्यायची आहे की तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, हे सगळं तुम्हाला 3 दिवसांमध्येच ठरवावं लागतं. एकदा तुमची ही प्रोसेस झाली, ह्याच्यानंतर एक तुमची वॅकंट सीट येते, म्हणजे एक वॅकंट लिस्ट येते की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत कॅपराऊंड 1 नंतर. कारण की भरपूर मुलं असतात जे कॅपराऊंड 1चं जे त्यांना कॉलेज मिळतं त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन टाकतात. तर त्यामुळे तुमची कॅपराऊंड 1 नंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला वॅकन्सी लिस्टमध्ये दिलेले असतात. आता एकदा तुमची वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून जी ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराऊंड 2 म्हणजे कॅपराऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. आता ज्या पण मुलांनी कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं आहे, कॅपराऊंड 1च्या कॉलेज नॉट फ्रीज करून त्यांनी कॅपराऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं आहे, त्यांना 3 दिवस मिळतात कॉलेजची लिस्ट अपलोड करण्यासाठी. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट नवीन अपलोड करायची असेल तर तुम्ही नवीन अपलोड करू शकता. जर सेम तुम्हाला कॉलेजची लिस्ट कंटिन्यू करायची असेल, कॅपराऊंड 1चीच कॉलेजची लिस्ट तुम्हाला कॅपराऊंड 2 साठी कंटिन्यू करायची असेल तर ते पण तुम्ही ह्याचे करू शकता. आता ह्याच्यासाठी तुम्हाला 3 दिवस मिळतात. हे 3 दिवस झाल्यानंतर लगेच 2 ते 3 दिवसानंतर त्याचा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो, म्हणजे कॅपराऊंड 2 मध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे. आता ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला असेल हे तुम्हाला सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतं. हे तुम्हाला समजल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमची सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस सुरू होते. जसं की मी तुम्हाला मागच्या स्टेपमध्ये सांगितलं की कॅपराऊंड 1 नंतर जी तुमची सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस असते, सेम तुमची कॅपराऊंड 2 नंतर पण सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस असते. सो जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. तुम्हाला सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज हे तुम्हाला सिलेक्ट करून त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. आता भरपूर मुलं बोलतील तर जर मला कॅपराऊंड 1चंच कॉलेज परत घ्यायचं असेल, मला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं, जे पण मला कॅपराऊंड 1चं कॉलेज मिळालं होतं त्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी कधी जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ? तर बघा, कॅपराऊंड 2चा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं आहे, जे पण तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं तेच तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कॅपराऊंड 2चा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून 3 दिवसांसाठी जी तुमची सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस सुरू होते, त्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॅपराऊंड 1च्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. ही स्टेप थोडीशी कन्फ्युजिंग आहे. जेव्हा ती तुमची सिच्युएशन येईल, जेव्हा तुमची कॅपराऊंड 1चा रिझल्ट लागेल, कॅपराऊंड 2चा रिझल्ट लागेल, तेव्हा पण मी तुम्हाला सगळं नोटिफाय करणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ह्याची पण तुमची एक वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर होते. जे तुमचे 3 दिवस झाले म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगचे 3 दिवस झाल्यानंतर तुमची एक वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर होते. त्याच्यामध्ये परत तुम्हाला सांगितलं होतं की कॅपराऊंड 2 नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत. आणि सेम नंतर तुमची कॅपराऊंड 3ची प्रोसेस असते, म्हणजे तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होते. 3 दिवस तुम्हाला दिले जातात. ते 3 दिवस झाल्यानंतर त्या 2-3 दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट समजतो की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिला जातो की त्या कॉलेजमध्ये जाऊन ते तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. तर परत तुम्हाला 3 दिवस दिले जातात सीट ॲक्सेप्टन्स आणि कॉलेज रिपोर्टिंगसाठी. म्हणजे त्या 3 दिवसांमध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर लागला आहे त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. तर ही सगळी ओव्हरऑल तुमची प्रोसेस असते. ही सगळी स्क्रॅचपासून मी तुम्हाला प्रोसेस सांगितली. आणि जे पण मुलांचे डाऊट्स आले होते, ज्या पण मुलांचे कॉमेंट्स आले होते, ते सगळ्या कॉमेंटचे डाऊट्स मी ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न केलेला आहे. मग दादा हे स्पॉट राऊंड कधी सुरू होतं? हे जे तुमचं स्पॉट राऊंड आहे ही ओव्हरऑल तुमची कॅपराऊंडची प्रोसेस संपल्यानंतर लगेच तुमची स्पॉट राऊंडची प्रोसेस सुरू होते. ही स्पॉट राऊंडची प्रोसेस ही सीईटीच्या वेबसाईटवर वगैरे चालू होत नाही. ही सगळी स्पॉट राऊंडची प्रोसेस ही सगळी कॉलेजमध्ये चालू होते. हे कॉलेजवाले तुमच्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर, प्रत्येक कॉलेजच्या एक ऑफिशियल वेबसाईट असते, तर ऑफिशियल वेबसाईटवर प्रत्येक कॉलेजवाले तुम्हाला नोटिफाय करतात की आमच्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडची प्रोसेस सुरू झाली आहे. जर तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल स्पॉट राऊंडमधनं तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता बऱ्याच म्हणजे हे पण डाऊट्स आहेत, जर कॅपराऊंड 3 मध्ये मला कॉलेज मिळालं, त्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं, त्यात मी ॲडमिशन घेतल्यानंतर मी स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? तर हो, तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि जर स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज मिळालं तर तुम्ही कॅपराऊंड 3चा कॉलेज कॅन्सल करून तुम्ही स्पॉट राऊंडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सो जी पण म्हणजे स्पॉट राऊंडची प्रोसेस आहे, मी स्पॉट राऊंडवर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवीन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त मी जी पण तुम्हाला आता प्रोसेस सांगितली ही तुम्हाला प्रोसेस आत्ता सगळी करावी लागणार आहे जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल तेव्हा. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करा.
तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स दिले आहेत की तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग कशी तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची. जर तुम्हाला पुण्याचे कमी कट ऑफवाले कॉलेजेस बघायचे असतील तर त्याची पण व्हिडिओ मी क्रिएट केलेली आहे. ती पण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. सो ही ओव्हरऑल तुमची कॅपराऊनची प्रोसेस असते. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला आता कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी त्या कॉमेंटवर मी रिप्लाय करायचा ट्राय करेन किंवा मी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवून त्या कॉमेंटचे एक पूर्ण उत्तर देईल. कारण की मोस्ट ऑफ दी मुलांचे सेम डाऊट असतात. सो मी प्रत्येक मुलाला सेम आन्सर नाही करू शकत. सो त्याच्यामुळे मी जशी ही व्हिडिओ बनवली जे पण तुमचे डाऊट्स होते सगळ्यांचे डाऊट्स हे एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले. तर अशीच मी एक व्हिडिओ बनवून सगळे डाऊट्स तुमचे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. सो त्यामुळे काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर मला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला हे सगळी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आमची पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्याची पण लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो गाइस आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.